सर्वांना स्वाभिमानी जय भीम। तर भावांनो, काही जातीवादी कंटक दिवसांदिवस माजलेत, बरोबर ना। तर त्यांना असं वाटतं आमचं कोण काय वाकडं करतंय, आम्हाला कोण काय बोलतं, पण ज्या वेळेस आमचा आणि त्यांचा संवाद होतो तेव्हा त्यांना असं वाटतं की नाही, आपले सुद्धा हे बाप आहेत आता, बरोबर। तो काळ गेला जेव्हा तुम्ही पाणी पिण्यासाठी अडवत होते, आम्हाला शिक्षण घेण्यासाठी अडवत होते, आणि आमच्या सावलीचा सुद्धा तुम्हाला विटाळ व्हायचा। आमचा स्पर्श झाला की तुम्ही गौमूत्र यांचा आंघोळी करायच्या, बरोबर ना। तुमच्यासाठी गायीनी मुतलेलं चालतं, पण आमचा स्पर्श तुम्हाला काय होता, तुम्हाला बाटत होता। पण असेच काही जातीवादी का म्हणतात की कमेंटमध्ये येतात आणि घाण पद्धतीने कमेंट करतात, बरोबर ना। तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांच्यावरती घाण पद्धतीने कमेंट करतात, आमचा संपूर्ण बुद्ध परिवार यांच्यावरती कमेंट करतात, आमच्या आया बहिणींना घाणघाण कमेंट करतात, आमचे जे काही भीमकन्या आहेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यावरती रील्स बनवतात, त्यांना सुद्धा तुम्ही काय करता की घाण कमेंट करता, बरोबर ना। अरे आम्ही सुद्धा रील्स बघतो, आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करतो, बरोबर ना। आम्ही महार मातंग सर्वजण महापुरुषांचा आदर करतो, पण काही निर्लज्ज इतके आहेत की आमच्या आया बहिणींना कमेंट करतात घाण पद्धतीने, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खालच्या स्तरी कमेंट करतात। पण अशाच जातीवादी कंटकांचा व्हिडिओ घेऊन येत असतो सारखा, कारण की त्यांना कायद्याची लाठी पडली की त्यांची अवकात काय हे त्यांना कळतं, बरोबर ना। ह्या राज्यामध्ये, या देशामध्ये भारतीय संविधान लागू आहे दादा, बरोबर ना। ते गेलं हो, जो काळ होता अगोदरचा तो गेला, हुकुमशाहीचा काळ नाही आहे आता। तुम्हाला घोड्या लावण्यासाठी आम्ही आहे तिथं आता, बरोबर। आणि ही पॉवर म्हणजे संविधानाची आहे, बरोबर ना। जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आम्ही तुम्हाला असेच घोडे लावू। तर भावांनो, हे जे जातीवादी कंटक आहेत यांचे व्हिडिओ बघा, आणि काही भाऊ मला म्हणतील आता की भावा यांचा नंबरसुद्धा देत जा, यांची ID सुद्धा देत जा। तर भावांनो, ID नंबर याच्यासाठी नाही देते कारण की हे जे कुत्रे आहेत हे माफी मागून यांना सोडून देतो आपण, बरोबर ना। कारण की हे रडतात आपल्याजवळ की बाबा चुकी झाली, आता डबल अशी होणार नाही, यावेळेस माफ कर, म्हणून आपण त्यांना सारखं सोडत असतो की जाऊ द्या, पहिली चुकी माफ, बरोबर ना। पण पुन्हा जर अशी चुकी झाली तर तुम्हाला आम्ही कायद्याचा ओढा लावू, बरोबर तुम्हाला घरातून उचलू। पण हे जे आता काही कुत्रे होते त्यांचा मी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, शेवटपर्यंत बघा। मी संकेत ठाकूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही अपशब्द कमेंट्स केली होती, तर मी सर्व सम्राट व भीमसैनिकांची माफी मागतो, परत अशी चूक होणार नाही। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जी घाण कमेंट केलेली त्याबद्दल सम्राट आर्मी व भीमसैनिक दुखावले गेलेत, त्याच्याबद्दल मी त्यांची माफी मागतो। जय भीम, जय शिवराय। नमस्कार, माझ्याकडून आंबेडकर घराण्याविरोधात चुकून वाईट कमेंट पडली होती, त्याबद्दल मी सर्व समाजाची माफी मागतो। काय भावना दुखवणे असेल तर त्यांची माफी मागतो। जय भीम, जय शिवराय। मी आकाश, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोस्टवर काही घाण कमेंट केली याबद्दल सर्व सम्राट आर्मींची माफी मागतो। नंतर असं काही होणार नाही याची दाखल घेतो। सर्वांनी मला माफ करा, सॉरी। तर बघितलं भावांनो, हे जातीवादी कंटकांचा व्हिडिओ। तर अशाच कंटकांना घोडे लावण्यासाठी आपण आहे, बरोबर। तुम्हाला आम्ही मारणार नाही, जर तुम्ही माजलेत तर तुम्हाला आम्ही टोले सुद्धा देऊ, भीम टोला देऊ, ते पण पब्लिक मार, बरोबर ना। आणि कायदा तर आहेच, कायद्याची लाठी तुम्हाला पडल 100%। जोपर्यंत तुम्ही असे घाण विचार ठेवसाल, तुमची विचारधारा जोपर्यंत तुम्ही बदलणार नाही तोपर्यंत तुमच्यावरती अशाच FIR होणार, अशाच तुम्हाला मार भेटणार, आणि अशी तुमची इज्जत आम्ही घालवणार। कारण की जो कोणी व्यक्ती आमच्या बुद्ध समाजाला किंवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो, मग तो कुठल्याही समाजाचा असो, मी म्हणतो जर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करत असेल आणि तो बुद्ध समाजाचा असेल तरी त्याला आम्ही घोडं लावण्याचं काम करेन, बरोबर ना। कारण की महापुरुष हे फक्त एका समाजाचे नसून ते सर्वांचे आहेत। एवढी गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला घोडे लावण्यासाठी आम्ही संपूर्ण रात्रंदिवस एक करू, पण तुमचा पत्ता काढू आणि नंतर तुम्हाला उचलू। तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असो, महाराष्ट्रामध्ये असो किंवा UP मध्ये असो, तुम्हाला घोडे लावू आम्ही। तर भावांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जो कोणी जातीवादी कंटक असेल त्याला आपण घोडे लावण्याचं काम करतोय आणि करत राहू।
आणि व्हिडिओ कुठून बघता तुम्ही ते कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. कारण की मी व्हिडिओ बनवतोय कशासाठी की आपला समाज एकत्र यावा म्हणून, काय भीमसैनिक माझ्याशी जुडाव म्हणून. तुम्ही काय करता, व्हिडिओ बघत नाही. म्हणजे मला तरी असं वाटतं आहे की मी माझा वेळ न घालवता स्वतःचंच कार्य केलं पाहिजे. बरोबर ना? तर भावांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. आणि जो कोणी व्यक्ती, जो भीमसैनिक इंटरेस्टेड असेल काम करण्यासाठी, अशा जातीवादी कंटकांना मार देण्यासाठी, कायद्याची लाठी देण्यासाठी, त्यांनी मला कमेंट करावी, त्याच्याशी मी संवाद घालन. बरोबर? तर भावांनो, व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करा. जय भीम आणि जय संविधान.